शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे. नमो शेतकरी महासंघ निधीच्या 8व्या हप्त्याला आज मंजूर देण्यात आली. तसेच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज मंजुरी देण्यात आली आहे. नमो शेतकरी महासंघ निधीचे 2000 रुपयांचा आणि पीएम किसानच्या 22 व्याप्तीचे 2000 रुपयांचा पत्ता एकत्रित 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी जमावून राहील. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आता समोर आली आहे. ती म्हणजे पीएम किसान योजनेचा केंद्र सरकारच्या माध्यमातून 22 हप्ता त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्याचे 2000 रुपये आज दुपारी 3 वाजता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा झालेले आहेत. उरलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या दुपारी 3 वाजता 4000 रुपये नमो व पीएमचे पडण्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून 7,20,00,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत. दुपारी 3 वाजल्यापासून उद्या या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये केलं आहे. पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे आपले आता एकत्रित बँकेच्या खात्यावरती उद्या दुपारी 3 वाजता जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचे या ठिकाणी 22व्या व्याप्तीचे 2000 रुपये असं एकत्रित 4000 रुपये पडल्याचा मेसेज तुम्हाला बघायला मिळणार आहे. यासाठी 12 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आल्या. आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्ह्यांची संख्या आहे. परंतु प्रशासनाला एकाच दिवशी एकदम 36 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याचं या ठिकाणी सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय. तसेच बँकांमध्ये सुद्धा मोठा सरोवर आता डाऊन वाऱ्याचा प्रॉब्लेम आहे. यामध्ये विशेषतः पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक, त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया आणि भूविकास बँक, जिल्हा सहकारी बँक या बँकांमध्ये सर्व डाऊन होण्याचा प्रॉब्लेम गेल्या 8 दिवसापासून येत असल्याने आता फक्त मोजक्याच बँकांमध्ये आणि मोजक्याच 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उद्या दुपारी 3 वाजता करण्याचे सरकारनं मान्य केलं आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून 7200 कोटी रुपये या ठिकाणी नमूच्या व पीएमच्या त्यासाठी मंजूर करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने आता ठरवले की तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये पैशांचा वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. म्हणजे उद्या दुपारी 3 वाजता पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये तुम्हाला आल्याचा मेसेज. त्यानंतर आता पुढचा टप्पा जो आहे तर त्याला तुम्हाला कमीत कमी 15 दिवसांची वाट बघावी लागेल असं सरकारच्या माध्यमातून आता समोर येत आहे. कारण आपल्या राज्यामुळे 36 जिल्ह्यामध्ये आता टोटल फक्त 12 जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 3 वाजता या ठिकाणी पैशांचा वितरण डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमावून राहील. लक्षात ठेवा, पीएम किसान योजनेच्या पुढील 22व्या त्याचे वितरण होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील 8व्या व त्याचे पैसे दोन्ही एकत्र 4000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. शासनाकडून ही अधिकृत माहिती या ठिकाणी देण्यात आल्या. जवळपास राज्यातील शेतकऱ्यांची जर संख्या पाहिली तर 93 लाख शेतकरी बांधवांचा उद्या या ठिकाणी दिवस गोड असणार आहे. आता बघा, 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढे जाणार आहेत त्या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असणार आहे. त्यामुळे उद्याचे उद्या जर तुम्हाला 4000 रुपये पाहिजे असेल, तुम्हाला गरज असेल, तर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे याचीच अपडेट सरकारच्या माध्यमातून नेमकी काय लिहा हे खरोखर बातमी तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पीएम किसान योजनेच्या 22 हप्ता आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून
नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यासाठी कालच एक मंत्रिमंडळांची बैठकी या ठिकाणी मुंबई येथे पार पडण्यात आली होती. या बैठकीमध्ये 2 व्यक्तींचे वितरण करण्यासाठी 7,200 कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक अशा बँकांना वर्ग करण्यात आला आहे. परंतु हे पैसे नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये सोडण्यात येणार आहेत? पहिल्या टप्प्यातील कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 3 वाजता पैसे सोडण्यात येणार आहेत? त्या 12 जिल्ह्यांची यादी लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगण्यात आले. परंतु सरकारच्या माध्यमातून हे पण सांगण्यात आले की तुम्हाला मागचा जो नमोचा 7वा हप्ता मिळाला होता तर तो सर्वांना मिळाला होता, परंतु आता बँके तिच्या खात्यावरती उद्या सोडण्यात येणार आहे. तसेच PM किसानचे 72वा हप्ता तुम्हाला देण्यात येत आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून कडक नियमावली आणि तपासणी करूनच तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याचं कारण जे असे, पण काही शेतकरी बांधव आहेत जे सरकारने घातलेले नियमांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे सरकारला तोटा होऊ शकतो असा अंदाज सरकारचा आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त याच शेतकरी बांधवांना पैशांचे वितरण करणार असल्याचं त्यांनी सांगितले. या 4 नियमांमध्ये जे शेतकरी बांधव बसतील फक्त त्यांनाच. पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 3 वाजता 4,000 रुपये एकत्र आल्याचा मेसेज या ठिकाणी तुम्हाला बघायला आता मिळणार आहे. मग आता हे 4 नियम कोणते आहेत? उद्या दुपारी 3 वाजता कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे? मग आता PM किसानचे 22 हप्ता नेमका कोणाला मिळणार आहे? 8वा. आत्ता 2,000 कोणाला मिळणार आहे? 4,000 रुपये असे एकत्र कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत? आणि त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट काय हे तर आपण बघणारच आहोत. परंतु कोणत्या अटीनुसार पैसे नाही, तुम्ही या अटीमध्ये बसताय का हे सुद्धा बघणार. आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, नवीन 2026 हे वर्षी या ठिकाणी नुकतंच आता सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे काय झाले, मागच्या 2025ची या योजनासाठी जे नियम होते तर ते पूर्णपणे वेगळे होते. आणि 2026 सुरू झालं तर जे नियम सरकारच्या माध्यमातून वेगळ्या करण्यात आलेत तर ते वेगळे आहेत. कारण मागचा जो PM किसानच 21 वाजता तुम्हाला मिळाला होता तर त्यावेळी कोणते नियम 2025मध्ये लावण्यात आले होते. आणि नमो शेतकरी योजनेचा मागचा जो 7वा हप्ता होता यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून नियम लावण्यात आले होते बघा. त्यामुळे मागच्या वेळी तर तुम्हाला मिळाला, परंतु आता या 4 नियमांमध्ये तुम्ही पास होताय का पुढच्या आपल्यासाठी हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. यासाठी पहिला नियम लावण्यात आलाय. यामध्ये तुम्ही पास होणे गरजेचे आहे. आता बघा पहिला नियम लावण्यात आलाय 4 पैकी, त्यामुळे कदाचित तुम्ही पास होऊ शकता. परंतु पुढचे येथील नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत, ज्यामध्ये 16 लाख शेतकरी बांधवांना अपात्र होणार आहेत. नापास होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे सर्व नियम तुम्ही समजून घ्यायचा आहे. पहिला नियम समजून घ्या. आता तुमच्या नावावर जमीन आहे तर ती जमीन सरकारच्या माध्यमातून आता चेक करण्यात आल्या. मागच्या PM किसानच्या त्याला व नमोच्या त्याला या ठिकाणी नियम नव्हते. करतो सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची जमीन तपासण्यात आल्या. मग आता यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की आता तुमची जमीन आहे. त्यामध्ये तुमचा जो फोटो आहे तर तो व्यवस्थित या ठिकाणी ठळकमध्ये आता जो तुम्हाला चेहरा दिसतोय तर तसं नसणार आहे. त्यामुळे आधार कार्डवरील सर्व माहिती पूर्ण करून घ्या. म्हणजेच तुमचं नाव असेल, तुमचं जन्मतारीख असेल, त्या ठिकाणी तुमचा फोटो जर या ठिकाणी पहिला 15 वर्षाच्या पाठीमागे हे वेगळा असतो आणि आता वय झाल्यामुळे वेगळा असतो. त्यामुळे त्यावरील फोटो वगैरे अपडेट करायला सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जर सर्व केलं असेल तर PM किसान जेवण शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम